तर पक्ष चोरी करून तुम्ही पक्षाचे मालक होऊ शकत नाही. शिवसेना पक्ष चिन्हावरून आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल पाहण्यामध्ये चोरलेलं नाव आणि चिन्ह शिंदेंकडे राहू नये असं देखील आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. तर आम्ही चोरलं असतं तर आमदार 40 वरून 60 वर गेले नसते असं शंभूराज देसाईंनी म्हणत प्रत्युत्तर दिलेलं आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की कितीही मोठा कोण डाकू असला, चोर असला, डकैत असला तरी पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव असं चोरून स्वतः जिंकण्याचा प्रयत्न करू शकत नाही. संविधान जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले दिलेलं आहे त्याच्यात देखील हे दिलेलं आहे स्पष्टपणे की जर कोणाला पक्ष सोडायचा असेल तर राजीनामा देऊन ते पक्ष सोडू शकतात, पण पक्षाचं चोरी म्हणजे तुम्ही त्याचे मालक बनू शकत नाही, तुम्ही पक्षप्रमुख बनू शकत नाही. राजकारणामध्ये आपली जी काही पद्धत आहे त्याच्यात कुठेही संविधान आपल्याला सूट चोरी करण्यासाठी देत नाही आणि म्हणून चोरलेलं चिन्ह हे त्यांच्या हातातून जावं, चोरलेलं नाव देखील त्यांच्याकडे राहू नये ही आमची प्रार्थना आहे. चोरलं असतं तर आम्ही 40 आमदारांवरून 60 आमदार झालो नसतो. त्यामुळं तुम्ही कितीही अशी ओरड केली तरी सुद्धा लोकांनी, जनतेने लोकशाही मार्गानं मतदान करून आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेनाच ही वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची विचार घेऊन जाणारी खरी शिवसेना आहे हे मतदान करून महाराष्ट्रामध्ये साबित करून दाखवलेलं आहे. तर चिन्ह गोठवणं म्हणजे बाळासाहेबांचे विचार गोठवण्यासारखं आहे असं शंभूराज देसाईंनी म्हटलं. तर चिन्ह गोठवायला सांगणं म्हणजे ठाकरे सेनेनं पराभव स्वीकारल्याचं योगेश कदमांनी म्हटलं. धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या मागणीवरून शंभूराज देसाईंनी योगेश कदम यांनी टीका केली आहे. तर पराभव स्वीकारला असता तर आम्ही निवडणूक लढवली नसती असं अंधारेंनी म्हटलं. आता जेव्हा आमच्या लक्षात आलं की चिन्ह गोठवा म्हणजे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार गोठवा, धनुष्यबाण म्हणजे बाळासाहेब ठाकरे साहेब, धनुष्यबाण म्हणजे शिवसेना आणि तेच गोठवा हे जेव्हा तुम्ही स्वतःला वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे वारसदार समजता, तेच जर अशी मागणी करू लागले तर तुम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचारच गोठवायला निघालेला आहात. हेच त्याच्यावरनं 100% नव्हे 1001% सिद्ध होते. त्यांनी त्यांचा पराजय हा त्यांनी अर्धा स्वीकारलेलाच आहे. कारण जर का त्यांचं असं म्हणणं असेल की पक्षचिन्ह तुम्ही गोठवा म्हणजे हे पक्षचिन्ह त्यांना मिळू शकत नाही हे त्यांनी स्वतःहून स्वीकारलेलं असं माझं तरी मत आहे. आणि मला वाटतं शेवटी शिवसेना पक्ष कोणाचा, धनुष्यबाण कोणाचं ह्याचा निकाल तर लवकर लागेलच. आज मला वाटतं उद्या पण त्यांची कदाचित आर्ग्युमेंट होईल, परंतु जेव्हा आमची बाजू समोर येईल, जेव्हा आमची बाजू आमचे वकील जेव्हा तिथे मांडतील त्यावेळेला चित्र संपूर्ण देशाला स्पष्ट होईल. चिन्ह गोठवा म्हणण्याच्या मागची भूमिका काय आहे ती की आमची भूमिका आम्ही सांगितली की आम्ही एका नव्या चिन्हाचं ब्रँडिंग केलंय, एका नव्या चिन्हासह आम्ही निवडणुका लढलेल्या आहेत. आता लोकांमध्ये पुन्हा कन्फ्युजन होऊ शकतं आणि म्हणून आम्ही आमच्या युक्तिवादात ही मांडणी केली. याचा अर्थ आम्ही पराजय स्वीकारला वगैरे, आम्ही जर पराजय स्वीकारला असता तर मला वाटतं आम्ही निवडणुकांना सामोरेच गेलो नसतो. एका नव्या चिन्हासह ताकदीने आम्ही निवडणुकांना सामोरे गेलो आणि निवडणुकीतनं आम्ही निकाल दाखवला. म्हणजे तर राहुल नार्वेकरांनी त्यांच्या अधिकार कक्षा ओलांडल्या असं आसिम सरोदेंनी म्हटलं. नार्वेकरांची कामगिरी असंवैधानिक आणि संशयास्पद असल्याचं सरोदेंनी म्हटलंय. नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी निवड ही बेकायदेशीर होती असं देखील सरोदेंनी म्हटलेलं आहे. 2018ची घटना अस्तित्वात होती, पण राहुल नार्वेकरांनी एक वाद तयार केला आणि असं ठरवलं की 2018ची घटना नाहीच अस्तित्वात आणि 1999चीच घटना आम्ही गृहीत धरणार आणि ती अलोकशाहीपूर्ण आहे अशा पद्धतीची मांडणी त्यांनी मान्य करून परस्परच एकनाथ शिंदेंच्या गटाला मान्यता देऊन टाकली. राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष म्हणून यांची सगळी कामगिरी ही अत्यंत शंकास्पद आणि असंविधानिक वाटणारी अशी आहे. तर सगळ्या असंविधानिक कृती केलेल्या लोकांनी एकत्र येऊन संविधानिक पदावर एका व्यक्तीला बसवलं तेव्हा ज्यांची स्वतःचीच निवड असंविधानिक पद्धतीने झाली.